मित्रांनो, कधी तुमच्या आयुष्यातही असं झाले का की ज्या गोष्टीवर तुमचा संसार चालतो तीच गोष्ट अचानक तुमच्यापासून हिरावून घेतली जाते. त्या क्षणी मनात प्रश्न उठतो, देवा, माझ्याच बाबतीत असं का? दारिद्र्य, असहाय्यता आणि उद्याची चिंता जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा मन खचतं. पण जर या अंधारामागेच आपल्या आयुष्याचा सर्वात मोठा प्रकाश दडलेला असेल तर? श्री गुरुचरित्रातील अध्याय 18 आपल्याला सांगतो, गुरुची प्रत्येक कृती समजली नाही तर ती आपल्या कल्याणासाठीच असते. आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा गरीब पण श्रद्धावान ब्राह्मणाची कथा, ज्याच्या आयुष्यात गुरुकृपेने दारिद्र्याचे रूपांतर वैभवात केले. चला तर मग श्रद्धेने आणि शांत मनाने या दिव्य अध्यायाच्या भावार्थाला सुरुवात करूया. पंचगंगेच्या तीरी श्री नृसिंह सरस्वती 12 वर्ष राहिले, ज्याला आता आपण नृसिंहवाडी असे म्हणतो. या पंचगंगा नदीची थोरवी फार आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती या 5 नद्या मिळून पंचगंगा नाव तिला प्रख्यात झाले आहे. श्री गुरूंनी गुप्तपणे राहण्यासाठी हे स्थान निवडले. त्या तीर्थक्षेत्राचा उपयोग पुढे भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी होणार म्हणून श्री गुरु तेथे प्रगट झाले. तेथे असताना श्री गुरु भिक्षेसाठी अमरापूर गावात रोज जात असे. त्या गावात एक ब्राह्मण वेदाभ्यास करणारा होता. त्याची स्त्री पतिव्रता होती. तो ब्राह्मण केवळ ब्राह्मणांकडूनच कोरडी भिक्षा घेत असे व आपली उपजीविका चालवत असे. सात्विक वृत्तीने नित्यकर्म करीत असे. त्याच्या घरासमोर दारापाशी एक मोठा घेवड्याच्या शेंगाचा वेल होता. त्या वेलाच्या शेंगा कधी गावात भिक्षा मिळाली नाही तर उदरनिर्वाहाच्या कामी येत असे. एके दिवशी श्री गुरु त्या विप्राच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्याने त्यांचे आदराने स्वागत केले व श्रद्धेने षोडशोपचारे त्यांचे पूजन करून घेवड्याच्या शेंगाची भाजी करून भोजन दिले. श्री गुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला की आता तुझे दैन्य दूर झाले, दारिद्र्यही दूर झाले आणि आता तू सुखाने संसार कर. असे म्हणून जाताना अंगणातील दाराजवळचा वेल तोडून टाकला व आपण संगमावर निघून गेले. हे पाहून त्या ब्राह्मणाची पत्नी व मुले त्या यतीश्वराला दोष देऊ लागले. पण ब्राह्मण मात्र संत्रस्त झाला. आपले दैव जसे असेल तसे होईल. तो आपल्या बायका मुलांची समजूत घालू लागला. पूर्वजन्मीचा पापा पुण्याचा ठसा जसा असेल त्याप्रमाणे आपण आपले कर्म भोगतो. दुसऱ्यांना दोष देणे हे मूर्खपणाचे आहे. तो आपला तारक म्हणून भिक्षेसाठी आला व त्याने आपला दारिद्र्यरूपी दोष नेला, तेव्हा आता तोच आपल्याला तारीन. असे बोलून विप्राने तोडलेला वेल कृष्णेमध्ये त्या ब्राह्मणाने टाकून दिला व त्या वेलाची मुळे खोलवर गेले तेव्हा ते काढण्यासाठी दाराजवळचा जमीन खोदून काढली. वेलाचे मूळ काढताच त्याखाली त्याला एक कुंभ दिसला. तो बाहेर काढून घरात घेऊन आला. तो कुंभ उघडला असता त्याला त्या कुंभात खूप धन दिसले. ते पाहून त्या विप्राला व त्याच्या कुटुंबियाला खूप आनंद झाला. यतीश्वर प्रसन्न झाले. त्यांनी आपला शब्द खरा केला. तेव्हा तो सामान्य योगी नव्हता तर ईश्वराचाच अवतार होता याची त्याला खात्री पटली. तेव्हा तो लगेच आपल्या कुटुंबासह त्यांच्या दर्शनासाठी संगमावर गेला. त्याने श्री गुरूंची पूजा केली व घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगितला. तेव्हा श्री गुरु त्याला म्हणाले, ही गोष्ट गुपित ठेव. माझे स्वरूप जर तुम्ही लोकात प्रगट केले तर ही सर्व संपत्ती नाहीशी होईल. असे सांगून श्री गुरूंनी ब्राह्मणाला आशीर्वाद दिला. तेव्हा जो मनुष्य देवहीन आहे त्याने श्री गुरूंचा आश्रय करावा. त्यामुळेच त्यांच्या आशीर्वादानेच तो व्यक्ती पेल तीराला जाईल. मित्रांनो, या ठिकाणी गुरुचरित्रातील 18वा अध्याय पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, आपल्या जीवनातही कधी कधी आपली वेल उपटली जाते. आपल्याला वाटतं आता सर्व संपलं. ज्यावर आपला संसार उभा होता तीच गोष्ट निघून जाते आणि आपण खचतो. पण हा 18वा अध्याय आपल्याला सांगतो, गुरु काही हिरावून घेत नाहीत तर ते फक्त आपल्या नशिबाखाली दडलेलं सोनं बाहेर काढतात. श्रद्धा असेल तर दारिद्र्यही कृपेमध्ये बदलते. विश्वास असेल तर संकटही संधी बनते. म्हणूनच जीवनात काही हरलं तर रडू नका. कदाचित गुरु तुमच्यासाठी काहीतरी मोठं तयार करत असतील. गुरु कृपेवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि भक्तिभावाने पुढे चालत राहा. कारण जिथे गुरु आहेत तेथे अंधार कधीच कायम राहत नाही.
मित्रांनो, आम्ही आमच्या चॅनलवर श्री गुरुचरित्र अध्याय 1 ते 52 नावाची संपूर्ण प्लेलिस्ट तयार केली आहे. ती नक्की पहा आणि आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ घ्या. पुढील अध्यायांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा प्रत्येक लाईक, कमेंट, शेअर आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तेव्हा प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आपला पाठिंबाच आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.